मराठी विषय शिक्षक महासंघ भंडाऱ्याच्या वतीने एक दिवसीय मराठी विषय शिक्षकाचे जिल्हा अधिवेशन 22/12/2024 इंद्रलोक सभागृह भंडारा येथे संपन्न झाले। या कार्यक्रमाला अध्यक्ष अंकुश तितरमारे, मार्गदर्शक भंडारा, उद्घाटक अशोक गव्हाणकर नागपूर, महासचिव बिजुक्टा, प्रमुख अतिथी रवींद्र सोनटक्के, शिक्षण अधिकारी भंडारा, रमेश खाडे, मार्गदर्शक अमरावती, प्राध्यापक विजया मने, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली हे व्यासपीठावर उपस्थित होते। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अंकुश तितरमारे यांनी मराठी भाषेची सध्या स्थिती व विद्यार्थ्यांचा मराठीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलण्यासाठीच आपल्याला कार्यकर्ते करायचे आहे असे सांगितले। उद्घाटनपर मार्गदर्शन करताना डॉक्टर अशोक गव्हाणकर यांनी मराठी विषयाची महती अभूतपूर्व असून बोलीभाषा जपली पाहिजे असे स्पष्ट केले। प्रमुख अतिथी रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांनी मराठी भाषा श्रेष्ठ असून आपण मराठी भाषेबद्दलचं प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले। प्राध्यापक खाडेसर यांनी मराठी अभ्यासक्रमाबद्दल व विषयाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापकांचा सत्कार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार तसेच प्राचार्यपदी विराजमान झालेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय लेनगुरे कोषाध्यक्ष यांनी केले, तर पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन जितेंद्र टिचकुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रियंका बोपचे, सचिव भंडारा जिल्हा यांनी केले। विचार करण्याची गरज आहे। आपण नेहमी म्हणतो की जग का उडत नाही, काहीतरी चार चांगली माणसं चांगलं काम करतात म्हणून त्यांच्या पुण्याईवर हे जग चालू आहे। तसं आपल्यातले काही चांगले लोक चांगलं काम करतायत, ते सध्या बहुसंख्येनं आहे। काम न करणारे कमी आहेत। हळूहळू काम न करणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत जाईल ना तसतसं आपल्या क्षेत्राला ग्रहण लागण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून त्याची काळजी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा जो प्रपंच मांडला त्याच्यामध्ये मुख्य तुमचं जे काही आंतरिक इच्छा आहे ती हीच आहे की हे झालं पाहिजे, घडलं पाहिजे। या ठिकाणी बोलताना सरांनी म्हटलं की सुट्टी आपण सर आली, तर मला असं वाटतं की रात्र वैरायची आहे, सुट्टी बिट्टी काही नाही। आपल्याला सगळ्यांना याचा विचार करावा लागणार आहे आणि मुलं कसे व्यवस्थित घडतील हे पाहावं लागतं। आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला की दीर्घोत्तरी प्रश्नाला पर्याय नाही सर। तुम्हाला मुलं तपासायची असतील ना, ठोकळा पास करून पाठ करून स्पर्धा परीक्षेची तयारी मुलं करतात, पण आता तेही सोपं राहिलं नाही ते सांगतो तुम्हाला। मी स्पर्धा परीक्षा देऊन एमपीएससी थ्रू आलो इकडं। जेव्हा मी एमपीएससीची तयारी करतो त्यावेळेस माझं युनूचं पीरियड आहे, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचं, त्याचा अभ्यासक्रम वेगळा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या बीएडचा अभ्यासक्रम वेगळा। मग ती बाब माझ्या अभ्यास करताना लक्षात आली। मग मी काय केलं तर मी नागपूर विद्यापीठ, त्यानंतर आमचं औरंगाबाद विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुण्याचं विद्यापीठ, या सगळ्या विद्यापीठाचा बीएडचा सिलेबस मी मागवला आणि त्याचा मी डिटेल अभ्यास केला। माझे सोबती म्हणले तुझं काही खरं नाही, तू केलं होतं म्हणले। अरे बाबा म्हणले ते ठोकळा वाच, फक्त पर्याय वाचून घे, त्याची तयारी कर। मी म्हणलं ते नाही, जर तसं केलं ना तर रिझनिंग म्हणजे कार्यकारण भाव लक्षात येतो। जेव्हा आपण केवळ पाठांतरावर भर देतो ना तेव्हा त्याचा कार्यकारण भाव आपल्या लक्षात येतो। डिटेल स्टडी तुम्ही केल्याशिवाय, पूर्ण वाचन केल्याशिवाय तुम्हाला ऑब्जेक्टिव्हची तयारी करता येत नाही हे पण लक्षात घ्या। आणि मुलांना दीर्घोत्तरी प्रश्नातून मुलाचं खरं गमक आपल्याला कळतं। विद्यार्थ्याची खरं डिफरन्सिएशन कुठं होतं, रिकाम्या जागा थोड्या गावामध्ये होत नाही। तो दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर कसं लिहितो, स्वतःला कसं प्रेझेंट करतो। IAS सारख्या एमपीएससी सारख्या एक्झाममध्ये सुद्धा असे काही 1-2 पेपर असतात आणि त्या माध्यमातून मग त्या विद्यार्थ्याचा दर्जा समोर येत असतो। आणि मला असं वाटतं की भाषा शिक्षकाची याच्यामध्ये फार मोठी जबाबदारी आहे। आपल्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने योग्य करण्याचं काम माझ्यापर्यंत आलंय ना, तो कुठून आलाय, कसा आलाय, काय आहे ते सोडून द्या। त्याचं एकदा तुम्ही निर्धारण करा की त्याचं उन्नतीच्या कोणत्या स्तरावर आहे आणि त्याला तिथून पुढे मला घेऊन जायचं। आणि मग त्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले तर मला वाटतं नक्कीच
विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडू शकतात. त्यासाठी आपले जे वेगवेगळे साहित्य बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.